सर्वांना नमस्कार. दिल का रिश्ता द अनब्रोकन बॉन्ड या स्टोरीचे अंतिम एपिसोड भाग 55 आपणासमोर सादर करताना आनंद होतोय. सगळ्यांच्या नजरा चुकवून रश्मी, शेखर, रश्मिका, कृष्णा पळत होते. कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी आणि लपून बसण्यासाठी ते धावत होते. पण एक गोष्ट मात्र ते विसरत होते की त्यांच्या कर्मापासून आणि प्रारब्धापासून लांब कधीच पळून जाऊ शकत नव्हते ते. आपण केलेलं कर्म आपला पिच्छा सोडत नाही आणि त्या कर्मामुळे निर्माण झालेलं आणि आपल्या वाट्याला आलेलं प्रारब्ध कधीच चुकत नाही. हे ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या वाट्याला येईल ते भोगावंच लागतं. आणि आता त्यांचं कर्म आणि त्याची शिक्षा ते भोगत होते. असा अचानक भयानक असा ॲक्सिडेंट होऊन आगीमध्ये सापडून ते सगळे होरपळत होते. कृष्णा आता ऋतू समोर होरपळत होता. त्याचा अर्धा शरीराचा हिस्सा कारखाली सापडला होता आणि कार पेटलेली होती आणि पायाकडून त्याला सुद्धा आग लागलेली होती आणि तो जीवाच्या आकांताने ओरडत होता. मला वाचवा मॉम, मला वाचव म्हणत होता. आतापर्यंत त्याच्या डोळ्यात दिसत नव्हती ती भीती आत्ता दिसायला लागली होती. नेहमी गर्व, अहंकार, ताठा, मस्ती असायची, संपत्तीचा माज असायचा आणि आता मात्र त्याच्या डोळ्यात मृत्यूची भीती दिसत होती. पण त्याला वाचवणं आता कोणाच्याही हातात नव्हतं, कारण परिस्थिती अशी होती की कोणीही पुढे जाऊ शकत नव्हतं. बघता बघता त्याला सुद्धा आगीनं स्वतःच्या लपटात घेतलं आणि रस्त्यावर झोपलेल्या अवस्थेतच तो हात मारत होता आणि ते दृश्य बघून सगळ्याला खूप वाईट वाटलं. अत्यंत हृदयद्रावक आणि हृदयस्पर्शी अशी घटना होती ती. ते चौघेही होरपळले. आगीचे लोट आकाशाला भिडत होते आणि त्यांची शिक्षा तिला मिळाली आणि रश्मीसारख्या क्रूर बाईचा अंत झाला. पोलिसांनी डोक्याच्या टोप्या काढल्या आणि इन्स्पेक्टर भरत म्हणाले, फायनली सगळ्याच केसचा निकाल लागला. नो कोर्ट, नो कोर्ट डेट, नो जेल. आणि श्री म्हणाला, खरं आहे इन्स्पेक्टर, जेव्हा वरचा इन्साफ करायला बसतो ना तेव्हा वेळ नाही लागत. तो सगळ्यांचा हिसाब ठेवत असतो आणि सगळ्यांच्या पापाची शिक्षा देत असतो. आणि तुम्ही या कोर्टातून सुटाल, पण परमेश्वराच्या कोर्टातून कोणीच सुटत नाही. त्या शेखरनं इथल्या जेलमधून पलायन केलं, पण तिथे मात्र अडकला. ती रश्मी इतके गुन्हे करून पळून जात होती आणि इथे मात्र अडकली. आणि आता अशा ठिकाणी ते गेले आहेत जिथे त्यांचा पाठलाग करत कोणीच नाही जाऊ शकत. आणि आता वंदना म्हणाली, खरं आहे तुमचं साहेब, देवाच्या घरी न्याय असतो, तो उशिरा असतो पण नक्की असतो. श्री म्हणाला, वंदना, अगं कृष्णा तुझा मुलगा आहे तरी तू असं बोलतेस का? वंदना म्हणाली, साहेब तो माझा मुलगा आहे हे मला आत्ता कळलंय. म्हणून मी 25 वर्ष ज्या मुलानं मला मातृसुख दिलं त्याला नाही विसरू शकत. शेवटी नाती सहवासाने, प्रेमाने निर्माण होतात. आणि तुम्हीच म्हणता ना साहेब, जन्मानं कोणीही असेल, कोणाचाही मुलगा असेल, पण कर्म सर्वश्रेष्ठ असतं आणि मीही कर्मालाच पूजते. तो माझा मुलगा असला तरी त्याचे गुण मात्र शेखरचे होते आणि त्या गुणांनी आणि त्या सवयींनीच त्याचा घात केला. साहेब, कमी वय आहे त्याचं आणि त्याचा मृत्यू झाला मान्य आहे, पण इतक्या कमी वयात त्यानं किती गंभीर गुन्हे केले हेही विसरता येणार नाही. आणि तसं तर तो लहानपणापासूनच गुन्हा करत आलेला आहे, पण कायद्याच्या कचाट्यात फक्त तो आत्ता सापडला होता. पण नियती मात्र त्याच्या प्रत्येक गुन्ह्याचा हिशोब ठेवत होती, अगदी बारीक सारीक चुकीचा सुद्धा हिशोब ठेवत होती. आणि तिने आता सगळा हिशोब चुकता केलाच. आणि माझा कान्हा हाच माझा मुलगा आहे. आणि कृष्णाच्या मृत्यूचा मला जरासुद्धा अफसोस नाही साहेब. मला दुःख तर तेव्हा झालं असतं जेव्हा मी त्याच्यावर संस्कार केले असते आणि माझा वेळ वाया गेला असता आणि त्यानं माझी मान चार चौघात खाली घातली असती. पण त्याला माझा मुलगा मानतच नाही मी, तर कशाला दुःख होईल? आताही जेव्हा कळालं की मी त्याची आई आहे तरीसुद्धा त्याच्या डोळ्यात माझ्याविषयी जराही दया, ममता दिसली नाही. उलट तो त्याच्या बापासोबत वाहवत गेला. माझं सोडा, पण 25 वर्ष जिनं त्याला सांभाळला आणि आत्ताही जिला इतका त्रास देऊनही तिच्या डोळ्यात
त्याच्या मृत्यूवर जी रडते त्या आईविषयी त्याला दयामाया नाही, तर अशा राक्षसाच्या मृत्यूवर का रडावं? 25 वर्षे तर तुमच्यासारख्या देव माणसाच्या मंदिरात तो राहिला, मग जरा तरी माणुसकी त्याच्यात उतरायला हवी होती. पण नाही, तो कधीच बदलणार नाही. मग कशाच्या मृत्यूचा शोक वाटून घ्यायचा? साहेब परिस्थितीनं खूप शिकवलं, खूप माणसं बघितली, खूप माणसं दाखवली, माणसं ओळखायला सुद्धा शिकवलं. ज्या शेखरच्या प्रेमावर विश्वास ठेवून मी आत्ता त्याला अख्खं सर्वस्व दिलं, त्याच्यापासून गरोदर राहिले. तो तुरुंगात गेला आणि त्याची निशाणी म्हणून त्याचं मूल पोटात वाढवलं. आईवडिलांचा विरोध पत्करून त्याला जन्म दिला. आयुष्यभर त्याचं मूल म्हणून कानाचा सांभाळ करत आले. आणि त्या रश्मीनं बाळंतपण होईपर्यंत मला बघितलं. बाळांची अदलाबदल झाली, तिचं काम संपलं की तिनं मला तोंडही दाखवलं नाही. मला आणि माझ्या बाळाला वाऱ्यावर सोडून गेली. आणि आता जेव्हा शेखर भेटला तेव्हा त्यानं गुपचूप DNA टेस्ट केला, माझ्यावर अविश्वास दाखवून. आणि शेवटी माझ्यावरच व्यभिचाराचे शिंतोडे उडवले आणि काना त्याचा मुलगा नाही असं म्हणून निघून गेला. मग अशा व्यक्तीविषयी का दुःख व्यक्त करू? आणि खरं सांगायचं तर साहेब फक्त आणि फक्त माझ्यासोबत काना होता म्हणून मी इतके दिवस जगले, असं म्हणून वंदनानं ऋतूकडे बघितलं आणि म्हणाली, मॅडम रडू नका, खरंच रडू नका. अहो, जो गेला तो तुमचा मुलगा नव्हता, आता तुमच्यासमोर आहे तो तुमचा मुलगा आहे. तरी पण ऋतू अजूनही रडतच होती आणि तिला तर हे सगळं बघून खूप धक्का बसला होता. वंदनानं तिला सावरली आणि सगळे घरी आले आणि ऋतूला बेडरेस्ट घ्यावी लागली. तिला इतका मोठा धक्का बसला होता की ती रात्रीची सुद्धा जागी व्हायची. शून्यात हरवल्यासारखी झाली होती ती. कोणाची खाण्याची पिण्याची इच्छा नव्हतीच. आता सगळ्यांना ही बातमी समजली. न्यूजपेपर TV मध्ये लगेच झळकायला लागली आणि समाजातून मिश्र संमिश्र अशा प्रतिक्रिया उमटायच्याच, कारण कुठल्याही नाण्याच्या 2 बाजू असतातच. मग ऋतू मात्र शून्यात हरवली होती. काही काळ हसणं विसरली होती. साहजिकच आहे ना. 25 वर्ष ज्याला डोळ्यासमोर बघितला, रोज ज्यानं चांगलं वागावं म्हणून रोज त्याला उपदेशाचे डोस पाजले, त्याच्यामुळे ती कितीतरी रात्री जागली होती त्याच्या काळजीने. तिनं त्याच्यामुळं अपमान सहन केला, किती रडली होती ती. तो कसाही असला तरी मुलगा म्हणून तिनं त्याला सांभाळला होता आणि असा अचानक तिच्या डोळ्यासमोर त्याचा असा करुण अंत झाला तर ऋतूसारख्या हळव्या मनाच्या स्त्रीला सहन होणं शक्य नव्हतं. बहुतेक ऋतूचंच हळवेपण कानामध्ये उतरलं होतं. तो सुद्धा खूप हळवा होता आणि त्यालाही हे सगळं विसरणं शक्य नव्हतं. आणि कान्हानं आता दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये जाऊन कृष्णाच्या नावाची पाटी काढली आणि फेकून दिली. आणि जिथं जिथं त्या कृष्णानं स्वतःच्या नावाची पाटी लावली होती त्या सगळ्या काढल्या आणि श्रीच्या नावाचे बोर्ड बनवायला सांगितले. पण आता श्री आणि कान्हा आज पिता-पुत्र म्हणून कंपनीत गेले तेव्हा श्रीनं कान्हाला त्याच्या खुर्चीत बसवलं आणि म्हणाला, आता इथून पुढे सगळा बिझनेस तू करायचा. आणि कान्हा चकित होऊन म्हणाला, नाही बाबा, मी अजून त्या लायकीचा नाही झालो, माझी तितकी पात्रता नाही, आत्ताशी मी बिझनेस शिकतोय बाबा. आणि श्री म्हणाला, नाही कान्हा, मला आता या सगळ्यातून मुक्त व्हायचं आहे. अरे मी किती वाट बघत होतो माझ्या मुलानं हे सगळं सांभाळावं याची. आणि फायनली मला आता खूप आनंद होतोय की मी हे सगळं तुला सोपवतोय आणि माझ्या हाताखाली तू तयार आहेस असं मला वाटतं. बेटा तू कायम माझ्याजवळ होतास. तू कधीतरी दूर होतास याचं दुःख वाटत नाही आता मला. आणि आता हीच योग्य वेळ आहे परिवर्तनाची. मग त्यानं आता सगळ्यांना बोलावलं, प्रेस कॉन्फरन्ससुद्धा बोलावली आणि पंडित घराण्याचा पुढचा वारस कान्हा आहे असं जाहीर करून टाकलं. आता हे ऐकलं आणि सगळ्यांना आनंद झाला. आणि आत्ता खरं तर त्या खुर्चीला न्याय मिळाला असं वाटायला लागलं. इतक्यात सईचा कानाला फोन आला आणि ती म्हणाली, कान्हा आले, ऋतू मॅडम काही खात पीत नाहीत, आता कसं करायचं? सतत डोळ्यात पाणी येतं त्यांच्या. मी खूप समजावलं, काकूंनी समजावलं, पण त्या ऐकत नाहीत. आणि कान्हा म्हणाला, ए आगाऊ, आधी तू तिला आई म्हण. ऋतू मॅडम काय म्हणतेस ग?
सई म्हणाली, सॉरी, पण सांग ना काय करू. मग कान्हा म्हणाला, ठीक आहे, मी तिला समजावतो. असं म्हणून त्यानं सध्या तरी तिला फोनच केला आणि म्हणाला, आई, असं करून कसं चालेल गं. मला मान्य आहे की तू हा सगळा प्रसंग विसरणं शक्य नाही, पण मला असं का वाटतंय की तो कृष्णाच खूप नशीबवान आहे, ज्याला 25 वर्ष तुझं प्रेम मिळालं. आणि मी खूप कम नशिबी आहे, जो तुझ्यासारख्या प्रेमळ आईपासून दुरावलो. आणि आता असं वाटतं की त्याच्या जागी जर मी असतो तर बरं झालं असतं. तशी ऋतू म्हणाली, नाही करणार. अरे असं नको बोलू बाळा, तुला कोणाची दृष्ट नको लागायला. देव करो आणि तुझ्या आधी मला मरण येऊ दे. आता पुन्हा तोंडातून असे शब्द काढलेस तर बघ. मग कान्हा म्हणाला, मग आई काय करू. माझी आई तर मला मिळाली आहे, पण तिचं मन त्या कृष्णाच्या मागे गेलं असं वाटतंय मला. आई विसर ना आता त्याला. मला सईनं सांगितलं की तू अजून काही खाल्लं सुद्धा नाही. मी सुद्धा इकडे उपाशी आहे, लक्षात ठेव. तू खाल्ल्याशिवाय मी काहीच खाणार नाही. आणि तुला माझ्यावर प्रेम करायचं आहे ना, मग स्ट्रॉंग म्हणलं पाहिजे वंदनाईसारखं. आणि आता जर तू नाही खाल्लंस तर तुला माझी शपथ, असं म्हणून कानानं फोनच ठेवून दिला. आणि ऋतूनं नाईलाजानं म्हणाली, सई जेवायला घे, मी येते बाहेर. आणि सई वंदना हसल्या. आणि मग कान्हा श्रीला हे सगळं सांगून म्हणाला, बाबा आई असं करते, आता काय करायचं तुम्हीच सांगा. आणि श्री घरी आल्यानंतर तिला म्हणलं, ऋतू आपण घरामध्ये पुन्हा एकदा शांती घालूया का गं. मग तरी तू शांत होशील. ऋतू आता विसर ना ते सगळं. ऋतू रडून म्हणाली, कसं विसरू श्री. तो मुलगा, त्यानं किती यातना दिल्या आपल्याला, पण तरीही मला त्याला विसरता येणं शक्य नाही हो. तो सतत माझ्या डोळ्यासमोर येतो, पण त्यानं जे आपल्या बाबतीत केलं ना ते चुकीचं होतं. आणि त्याची त्याला इतकी मोठी शिक्षा, हे योग्य होतं का श्री. श्री म्हणाला, ऋतू त्याला ही शिक्षा देवाने दिली, आपण कोणीच नाही. कायद्याच्या दृष्टिकोनातून त्याला 2-3 वर्षाची शिक्षा झाली असती फक्त, कोणाच्या प्रयत्नाबद्दल, फसवणुकीबद्दल. पण ऋतू त्यानं आपल्या आयुष्यात येऊन पुन्हा आपल्याला त्रास दिला असता आणि त्यानं असं केलं नसतं याची काय गॅरंटी तू सांग. तसं झालं असतं अगर झालं नसतं तो भाग पुढचा. पण आता जी शिक्षा त्याला मिळाली ना, तो ईश्वरानं केलेला न्याय आहे. याला तू आणि मी काहीच नाही करू शकत ऋतू. आणि ईश्वरानं केलेल्या न्यायाला कुठल्याच कोर्टात आपण अपील नाही करू शकत. तरीही ऋतू म्हणायची, नाही श्री, देवानं त्याला खूप मोठी शिक्षा दिली. इतकी मोठी शिक्षा त्याला इतक्या लहान वयात नको होती श्री. या हाताने खाऊ घातला, त्याला मोठा केला होता. आणि माझ्या डोळ्यासमोर त्याला मरताना बघून मला ते विसरताच येत नाही. मग श्री आता उठला आणि त्यानं कान्हाला बोलवून घेतलं आणि म्हणाला, आता तूच तिला समजव, मी तर थकलो. कान्हानं आता ऋतूला जवळ घेतली आणि रात्री जवळच्या कृष्णाच्या मंदिरात घेऊन गेला. आणि ऋतूला शांत शांत वाटायला लागलं. तिचं मन थोडं स्थिर झालं त्या मंदिरात बसून. आणि मग ती पुन्हा घरी आली, थोडीशी सावरली होती. आणि श्री म्हणाला, ऋतू आपण ना घराला पुन्हा रंगरंगोटी करूया, म्हणजे कसं तुला त्या मुलाच्या आठवणी छाळणार नाहीत. ऋतू म्हणाली, ठीक आहे. मग आता सगळ्यांनीच आपल्या आपल्या बॅग भरल्या आणि त्यांच्या हॉटेलवर राहायला गेले काही दिवस. निरंजनला हे कळलं आणि तो म्हणाला, काय यार श्री, व्याही म्हणून तरी यायचं ना काही दिवस माझ्याकडे राहायला. माझा इतका मोठा बंगला आहे, मग तो काय कामाचा. आणि श्री म्हणाला, पण आमचं हॉटेल इतकी वर्ष झालं बांधलंय आणि आम्ही इथे कधीच नाही आलो, म्हणून थोडा एन्जॉय करतो असं समज. मग आता घराच्या रंगरंगोटीचं कामसुद्धा झालं आणि जुना रंग टाकून गोकुळ बंगल्याला नवा रंग देण्यात आला. आणि मग ते घर फ्रेश वाटायला लागत होतं. मग ते हॉटेलमध्ये आले, घराचा थोडा विसर पडला आणि ऋतूसुद्धा सावरली हळूहळू. कृष्णाला विसरून गेली आणि कान्हा तिला तिच्यासमोर दिसायला लागला. आणि मग आज त्या हॉटेलच्या आलिशान रूममध्ये सई आणि कान्हा बेडवर बसले होते. आणि सई रश्मिकाची आठवण काढत म्हणाली, कान्हा, माणसं किती स्वार्थी असतात रे. स्वार्थ आणि कृतघ्नपणा यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन मी बघितलं या सगळ्या लोकांमध्ये. आणि आईंना उगीच त्यांची आठवण काढून रडतात.
कान्हा म्हणाला, सावरेल ती सुद्धा हळूहळू. आता मुग्धाताईचं बाळ आलं ना की बघ सगळं व्यवस्थित होईल. आई पुन्हा हसायला लागेल नातवंड आली की. आणि सई खुश होऊन म्हणाली, हो ना, मला तर फार आनंद होईल. आणि कान्हा म्हणाला, काय ग आगाऊ, मामा मामी झालेला आनंद तर होईल, पण आपण आपल्याकडून काही गुड न्यूज द्यायची आहे की नाही त्यांना. आता सई लाजली आणि म्हणाली, धत, मला काय विचारतो, या गोष्टी आपल्या हातात थोडीच असतात. आणि आपण कुठे प्रिकॉशन घेतलं, होईल तेव्हा होईल, आपण आपलं प्रयत्न करत राहायचं. आणि कानानं तिला खूप जवळ घेतली आणि म्हणाला, ओके, मग आता जसं होईल तसं होईल, आपण आपलं काम करत राहायचं. असं म्हणून तो तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करायला लागला. मग आता 8 दिवसांनी पुन्हा सगळे घरी गेले आणि घराचा बदललेला लूक बघून खूप छान वाटत होतं. वंदनासुद्धा आता बंगल्यातच राहायला आली आणि मावशींनासुद्धा ही गोष्ट कळवली. पूजा घालण्यासाठी त्यांनासुद्धा बोलावलं आणि यावेळी पूजेला सई आणि कान्हा बसले. आणि हा सगळा चमत्कार ऐकून मावशी म्हणाल्या, बघ श्रीरंगा, अरे शेवटी मला जे वाटायचं ना तेच खरं झालं, पण तुम्ही कोणी माझं ऐकतच नाही. आणि तुझ्या बायकोचे तरी डोळे फुटले होते का? काय करू तू? अगं मीच तुला या घरात लग्न करून आणली ना. मला वाटलं जरा हुशार असशील, पण तू तर कृष्णा कृष्णा करून पाक वेडी झाली होती त्याच्यासाठी. पण आता जाऊ द्या, असू द्या, मेलेल्या माणसाविषयी वाईट बोलू नये. आता पूजा घालताना तर सगळं नीट होऊ द्या, असं म्हणून मावशींनी पूजेत उपस्थिती लावली. पूजा संपन्न झाली. सई आणि कान्हानं सगळ्यांचा आशीर्वाद घेतला. लवकरच आनंदाची बातमी द्या आणि बाळ गोपाळ या गोकुळात खेळू द्या, असं मावशी म्हणाल्या. आणि आता गोकुळमधली रोजची सकाळ खूप प्रसन्न असायची. सकाळी सकाळी कान्हा आणि श्रीची ऑफिसला जायची गडबड असायची. वंदना सई किचनमध्ये धडपडायच्या आणि ऋतू कान्हाला भरवायची आणि इतक्या वर्षाची प्रेमाची कसर भरून काढायची. ती कान्हाच्या समोर कृष्णाला भरवायची. याचं तिला आत्ता वाईट वाटत होतं. मग कान्हाचं सुद्धा ऋतू आणि वंदनावर समान प्रेम होतं आणि दोन्ही त्याच्याच आया होत्या. गोकुळ पुन्हा हसायला लागलं. आणि असेच काही दिवस गेले आणि एक फोन आला अमितचा की मुग्धाला लेबर पेन व्हायला लागले आहेत. आतापर्यंत तर काहीच कॉम्प्लिकेशन्स नव्हत्या, पण आता तिची डिलिव्हरी सुखरूप होणं गरजेचं होतं. मुग्धाला आता हॉस्पिटलमध्ये भरती केलं आणि सगळे तिथे पोहोचले. ऋतू आणि श्रीचा जीव खालीवर होत होता. काही वर्षापूर्वी डॉक्टरांनी सांगितलं होतं की ती कधीच आई होऊ शकत नाही आणि जरी गरोदर राहिली तरी डिलिव्हरीमध्ये कॉम्प्लिकेशन निर्माण होतील आणि याच गोष्टीची भीती वाटत होती. ऋतूला आता तिथं थांबवलं नाहीच, नाहीतर ती इतकी हळवी होती की तिला बघून मुग्धा घाबरली असती. आता मुग्धा म्हणाली, माझ्याजवळ अमितला बोलवा. आणि त्याला बघितलं की मग तिच्यामध्ये पॉझिटिव्हिटी यायची. तो तिच्यासोबत कधी निगेटिव्ह बोलतच नसायचा, त्यामुळेच तिची हिंमत वाढायची. आणि आत्ताही तो मला, मुग्धा सगळं ठीक होणार आहे, तू, मी आणि आपलं बाळ, आपण सगळे एकत्र राहणार आहोत. आणि हे ऐकून मुग्धामध्ये आत्मविश्वास यायचा. मग शेवटी मुग्धाला लेबर पेन जास्त व्हायला लागल्या. डॉक्टरांनी तिला आतमध्ये एकटीला घेतलं आणि सगळ्यांचा जीव टांगला लागला. आणि काही वेळातच बाळाच्या रडण्याचा आवाजसुद्धा कानावर आला. सगळ्यांनीचे टेन्शननं भरलेले चेहरे थोडेसे रिलॅक्स झाले. पण आता मुग्धा कशी आहे याची काळजी सगळ्यांना लागली. डॉक्टरांनी जसा दरवाजा उघडला तशी ऋतू पळतच गेली आणि म्हणाली, डॉक्टर, माझी मुग्धा कशी आहे? आणि डॉक्टर म्हणाले, दोघेही अगदी सुखरूप आहेत. खरं तर हा देवाचा एक चमत्कारच म्हणावा लागेल, किंवा तिच्यामध्ये असलेली पॉझिटिव्हिटी खूप होती. काहीसुद्धा कॉम्प्लिकेशन्स आले नाहीत. असं म्हणून डॉक्टर निघाले आणि सई म्हणाले, अहो डॉक्टर, अहो मुलगा झाला की मुलगी ते तरी तुम्ही सांगितलंच नाही. डॉक्टर हसून पाठीमागं बघून म्हणाले, अरे सॉरी, मुलगा झाला आहे. आणि सगळ्यांना आनंद झाला. आणि सई पुन्हा म्हणाले, डॉक्टर, अहो मुलगा झाला ना, ही आनंदाची गोष्ट आहे आणि तुम्ही सॉरी काय म्हणताय? आणि कॉंग्रॅच्युलेशन म्हणा की. तसं डॉक्टर पुन्हा खूप हसले आणि निघून गेले. आणि आता सगळ्यांनी तो चिमुकला पाहिला आणि आनंदाला पारावार उरला नाही. मुग्धाला गोकुळमध्ये आणली आणि तिच्या बाळंतणीचे तिचे सोपस्कार सुरू झाले.
आणि त्यात वंदना, ऋतू आणि सईचा दिवस कसा निघून जायचा ते कळतच नव्हतं. आणि संध्याकाळी ऑफिसवरून थकून आल्यानंतर श्री आणि कान्हाचा कंटाळा कधी निघून जायचा हेही कळायचं नाही त्या बाळासोबत खेळण्यात. आणि आता मुग्धाचं बाळ मोठं झालं आणि मुग्धा अमितसोबत पुन्हा सासरी गेली. ऋतू, वंदनाला, श्रीला करमेना झालं. ऋतू पुन्हा हळवी झाली आणि म्हणाली, श्री, मला मुग्धाच्या बाळाची फार आठवण येते. आता तिलाही इकडे बोलवू शकत नाही. आपणही रोज रोज तिकडे जाऊ शकत नाही. मग काय करायचं? आणि श्री म्हणाला, म्हणून ऋतू, आपल्या हक्काचं नातवंड मागा आता. कान्हा आणि सई यांना मनावर घ्यायला सांग जरा. आणि मग काय, त्यांनी कान्हा आणि सईचा पिच्छाच पकडला आणि तुमचं जे काही प्लॅनिंग असेल ते अजिबात करायचं नाही, सगळं बंद असं करा असं सांगितलं. मग असेच आणखीन थोडे दिवस गेले. सईची पाळीसुद्धा चुकली. तिनं आता प्रेग्नन्सीचं टेस्ट करण्याचं किट घेतलं. टेस्ट केलं स्वतःच आणि टेस्ट पॉझिटिव्ह आली. सईलासुद्धा फार आनंद झाला आणि आता सगळ्यात आधी ही गोष्ट कोणाला सांगावी असा तिला प्रश्न पडला. सगळेच तर आपले होते, पण तरीही सगळ्यात आधी ही बातमी ऐकण्याचा हक्क कुणाला आहे, तर तो बाळाच्या बाबाचा. आणि मग आता जेव्हा कान्हा आला तेव्हा सईनं त्याला दिसेल असं ते किट ठेवलं आणि त्याच्यासाठी कॉफी आणायला गेली. कान्हानं आता त्याचं घड्याळ तिथं काढून ठेवत असतानाच तिकडे बघितलं आणि त्याला काय कळायचं ते कळलं आणि त्यालासुद्धा फार आनंद झाला. ती कॉफी घेऊन आली आणि त्यानं तिच्या हातातली कॉफी खाली ठेवली आणि तिला उचलून घेत गोल गोल फिरवत त्याचा आनंद साजरा केला आणि म्हणाला, आय एम सो हॅपी, चल आता आपण सगळ्यांना सांगूया. आणि सई लाजून म्हणाली, नाही बाबा, मी नाही, मला लाज वाटते, तू एकटा जा. आणि आता त्यानं सगळ्यांना प्लेटवर चमचा वाजवून हॉलमध्ये बोलवलं आणि त्याचा गोंधळ आवाज ऐकून सगळे बाहेर आले आणि म्हणाले, काय झालं कान्हा, असा का करतोस? वंदना म्हणाले, अरे कसली दवंडी पिटतो तू, कान फुटले ना आमचे. कान्हा आता सोफ्यावर मान खाली घालून लाजत असलेल्या सईकडे बघितलं आणि म्हणाला, ऐका ऐका सगळ्यांनी, ऐका ऐका हो ऐका. तर खुश खबरी ही आहे की ज्या गोष्टीची तुम्ही वाट बघत होता ती आता तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्ही सगळे आजी आजोबा होणार आहात. आणि आता माझं काम संपलं, तुमचं सुरू. तसा आता सगळ्याला आनंद झाला. दोघांच्याही गळ्यात पडून तो व्यक्त केला. आणि आता काय, कान्हासोबत सईचे सुद्धा लाड सुरू झाले आणि कान्हापेक्षा सईचे थोडे जास्तच. आणि आता 2-2 आज्या होत्या तिची काळजी घ्यायला, त्यामुळे तिला काहीही कमी पडणार नव्हतं. आणि दिसामासा बाळ वाढत होतं तिच्या पोटात आणि त्याला सगळ्यांचं प्रेम तर मिळत होतंच. त्यासोबतच कान्हानं इकडे बिझनेसमध्ये सुद्धा खूप प्रगती केली होती. एकावर एक असे कॉन्ट्रॅक्ट तो साईन करत होता. बघता बघता त्यानं सुद्धा बिझनेस चांगलाच वाढवला आणि श्रीपेक्षा सुद्धा एक पाऊल कान्हा हुशारच होता. आणि का नसणार, बाप से बेटा सवाई ही म्हण उगीच नव्हती पडली. आणि इकडे सईचे दिवस भरत होते. तिची चोर ओटी भरण्यात आली, डोहाळे जेवणसुद्धा झालं आणि ती कान्हाला कधी पण काय पण मागायची. रात्रीची उठायची आणि मला खायला द्यायचं म्हणून त्रास द्यायची. आणि कान्हा तिची प्रत्येक विश पूर्ण करत होता. ती कधी पण काही मागायची आणि आणून नाही दिलं की गोंधळ घालायची आणि इतरांनी आणून दिलेलं चालतच नव्हतं, फक्त तूच द्यायचं असं कान्हाला म्हणायची. म्हणून त्यानं अख्खं फ्रीज भरून तिला हव्या त्या गोष्टी आणूनच ठेवल्या होत्या. मग दिसामासा तिचा गर्भ वाढत होता आणि तिचे 9 महिने दिवस भरले. तिलासुद्धा लेबर पेन व्हायला लागल्या आणि ज्या दिवशी तिची डिलिव्हरी झाली आणि तिला एक गोड गोंडस मुलगी झाली, त्याच दिवशी कान्हाला बिझनेसमधला नवोदित तारा, यंगस्टर म्हणून देण्यात येणारा अवॉर्डसुद्धा जाहीर झाला आणि पुन्हा सगळ्यांचा आनंद द्विगुणित झाला. मग पुन्हा सईला घरी आणलं. आता ऋतू, वंदना, श्रीला त्यांच्या हक्काचं नातवंड मिळालं. त्याच्यासोबत कधीच त्यांच्यापासून कधीच दूर जाणार नव्हतं. आणि आता बारशाचा दिवस जवळ आला आणि बाळाचं नाव काय ठेवायचं असं सगळे विचार करत होते. सर्वांमध्ये एक नाव ठरलं आणि तो बारशाचा दिवस आला. सई खूप छान सजली होती आज आणि ती स्टेजवर आली. कान्हासुद्धा तिच्या जोडीला होता
आणि दोघांनी मिळून समोरच्या बोर्डवरचा तो सोनेरी पडदा ओढला. त्याच्या मागे नाव होतं कृष्णाई आणि पंडित घराण्याला शोभेल असंच ते नाव होतं कृष्णाई. आणि मग आता सगळेच एकत्र आले. सईनं कृष्णाईला कुशीत घेतलं. मग कान्हाच्या बाजूला वंदना उभी होती. वंदनाच्या बाजूला ऋतू, मग श्री, मुग्धा, अमित, सीमा, निरंजन, नील, अमिषा असे सगळे एकत्र आले आणि त्या सगळ्यांचा एक सुंदर फोटो घेण्यात आला. आणि एकमेकांवर प्रेम करणारे आणि प्रेमाचा तो न दिसणारा पण अनब्रोकन बॉन्ड घट्ट असणारे सगळेच एकाच फ्रेममध्ये कैद झाले. तर इथे ही कथा समाप्त होत आहे. थँक्यू सो मच. आणि इथून पुढे चांद मातलाचे एपिसोड रोज कंटिन्यू येतील. बाय.